तर आता बातमी आहे, यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे विकसित भारताचा मंत्र आहे। भाजपचे आमदार संजय केळकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। केंद्र सरकारचं जे बजेट जाहीर झालेलं आहे अर्थसंकल्प, हा अर्थसंकल्प म्हणजे विकसित भारताचा मंत्र विश्वगुरू आदरणीय नरेंद्र मोदीजी हे गेली 10 वर्षापासून देत आहेत, त्याच्यासाठी कटिबद्ध असलेला हा अर्थसंकल्प आहे असं मला। केंद्रीय अर्थसंकल्प भारताच्या वेगवान विकासाला नवीन दिशा देणारा यंदाचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक प्रगतीचा स्पष्ट आराखडा मांडणारा आहे। आमदार निरंजन डावखर यांनी ही प्रतिक्रिया दिली। मोदीजींच्या नेतृत्वामध्ये विकसित भारतच्या या कार्याला अजून गती देणारं, देशाच्या प्रगतीला गती देणारं खऱ्या अर्थाने हे बजेट आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये राजकारणातील बाजीगर श्रीकांत शिंदेंचे भव्य बॅनर लागलेत। वाढदिवसानिमित्त अभिनंदनाचे बॅनर लागलेत। राजकारणातील बाजीगरमुळे चर्चेला उधाण आलं। निवडणूक आयोगाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे उद्या आढावा बैठक घेणार आहेत। बैठकीत पुणे विभागातील निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहेत। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली जाईल। नाशिकच्या मालेगावमध्ये बदलत्या वातावरणाचा कांदा उत्पादनावर परिणाम झालाय। कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय। कांदा उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होण्याची शक्यता आहे। नाशिकच्या निफाडमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्षांच्या उत्पादनात घट झाली आहे। द्राक्षांना 80 ते 100 रुपये दर आहे। द्राक्षांच्या नुकसानीमुळे उत्पादन खर्चही निघणं मुश्किल झालंय। शेतकरी आर्थिक अडचणीत आहे।